नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी आजची बातमी अतिशय महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने 13 जुलै 2026 रोजी नवीन शासन निर्णय जारी करून नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मृत्यू सहाय्यक व दिव्यांग सहाय्यक योजना लागू केली आहे. या नवीन योजनेमुळे कामगारांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. जर नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याच्या वारसदारांना एकरकमी 3,50,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच कामगाराच्या ठिकाणी अपघात होऊन मृत्यू झाल्यास कुटुंबाला 6,50 लाख रुपये एकरकमी मदत दिली जाणार आहे. याशिवाय एखाद्या नोंदणीकृत बांधकाम कामगार 75% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग झाला, त्याला 2 लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. आता पात्रता काय आहे चला पाहूया. नैसर्गिक मृत्यू सहाय्यतेसाठी कामगाराची मंडळाकडे किमान 3 वर्ष नोंदणी असणे आवश्यक आहे. वारसदारांनी मृत्यूनंतर 1 वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे. अपघाती मृत्यू सहाय्यासाठी सक्रिय नोंदणी असलेल्या कामगार पात्र राहील. अपघात बांधकामात स्थळी झालेल्या आणि वारसदारांनी 1 वर्षाच्या आत अर्ज करावा लागेल. दिव्यांग सहाय्यक योजनेसाठी किमान एकदा नोंदणी केलेला कामगार पात्र राहील. दिव्यांगाचे प्रमाण किमान 75% असणे आवश्यक आहे. या जी.आर. अंतर्गत जुन्या अंत्यविधी सहाय्य, वारस सहाय्य आणि काही दिव्यांग योजनांच्या जागी ही सुविधा योजना लागू करण्यात आली आहे. मित्रांनो, तुम्ही बांधकाम कामगार असाल, नोंदणीकृत असाल किंवा ही माहिती तुमच्या सहकारी कामगारांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.